विशाल, धन्यवाद लक्ष्मण. या सगळ्या तपशिलाबद्दल बघूयात आता नेमक्या काय घडामोडी आज दिवसभरात घडतात. पण आजचा रविवार देखील महत्त्वाचा ठरणार आहे या सगळ्या घडामोडींमध्ये. पुढे बघूयात. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद भाजपमुळेच गेलं असा गौप्यस्फोट सामनामधून करण्यात आला. एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांचं बंड म्हणजे भूकंप नव्हे, अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचं अस्तित्व टिकू नये असा उल्लेख यातून करण्यात आला. तसंच शिंदे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते, मात्र भाजपने शब्द फिरवल्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं असा गौप्यस्फोटही करण्यात आला. या सर्व घडामोडींचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांनी पुन्हा एकदा चुकीचा निर्णय घेतलाय. शिवसेनेतील फुटीरांना प्रोत्साहन देऊन फडणवीस सरकार बनवणार असतील तर ते सरकार टिकणार नाही. ज्यांनी आईला सोडले तिथे फडणवीसांना काय साथ देणार असा सवाल ही सामनातून करण्यात आलाय. सामनात नेमकं काय म्हटलं आपण ते जाणून घेऊयात. बघा, श्री शिंदे हे शिवसेनेतील अलीकडच्या काळातील महत्त्वाचे नेते होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने श्री शिंदे यांना फडणवीस काळात आणि ठाकरे सरकारात महत्त्वाची खाती दिली. नगरविकास खातं मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात. उद्धव ठाकरे यांनी ते शिंदेंकडे सोपवलं. मुख्यमंत्री करण्याबाबत शिंदे यांना उद्धव ठाकरे यांचा शब्द होता असं सांगितलं जातं. त्यातून हे बंड झालं. मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द असू शकतो, पण भाजपसोबत झालेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा करार भाजपने मोडला. हा करार पार पडला असता तर श्री शिंदेच मुख्यमंत्री झाले असते हे नक्कीच. शिंदे यांचा घात भाजपने केला. शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं ते फक्त भाजपने शब्द फिरवल्यामुळेच. तोच भाजप त्यांना महाशक्ती वाटतोय असं आज सामनाच्या अग्रलेखातनं म्हटलंय. त्यातच संजय राऊत यांनी आज सकाळी पुन्हा नव्यानं ट्विट करत बंडखोर आमदारांना डिवचलंय. कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा चौपाटी में, असं ट्विट त्यांनी केलंय. त्यामुळे असं ट्विट करत संजय राऊतांनी परत एकदा या सगळ्या आमदारांना सूचक इशारा दिलेला आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेत राज्यात संघर्ष तीव्र होत असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुजरातच्या बडोद्यात शुक्रवारी मध्यरात्री भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या एकनाथ शिंदे हे काल रात्री 12च्या सुमारास हॉटेलमधून निघून गुजरातच्या बडोद्याला भेट दिल्याची माहिती सूत्रांकडे मिळते. काल मध्यरात्री देवेंद्र फडणवीसही थेट चकवा देण्यासाठी आणि कोणाला माहिती कळू नये याकरता मुंबईहून थेट बडोद्याला न जाता मुंबईहून इंदूर गेले आणि इंदूर मार्गे बडोद्याला गेल्याची माहिती सूत्रांकडे मिळते. सकाळी 7च्या सुमारास एकनाथ शिंदे गुवाहाटीला परतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि नेमक्या या भेटीत कोणती राजकीय चर्चा झाली याची माहिती कळू शकली नाहीये. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये कोणतीही बैठक झाली नाही असं स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. अजून अशी कुठली गोष्ट घडली नाही की भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी असंही ते सांगायला विसरले नाहीत. तुमच्याकडूनच कळतंय, बाकी मला वाटतं नाही खरे काय, कारण तसे पुरावे सांगितले जातात माध्यमांमधून. हो, मी काय झालंय की मी इतका प्रवासात आहे की त्या प्रवासामधून अशा सगळ्या गोष्टी तुमच्याकडून कळतात. आणि अजूनही अशी कुठलीही गोष्ट घडलेली नाही की ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका स्पष्ट करावी. जे चाललं आहे त्याच्याकडे स्वाभाविकपणे राजकीय पक्ष म्हणून आम्ही अतिशय बारकाईने पाहतो.